नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 38 साईज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ज्या त्यावेळी सांगितल्या जातात त्या तुमच्या लक्षात येतील. चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला 38 छाती घडीचं पेपर कटिंग करायचं आहे. त्यासाठी इथं मापे लागणार आहेत. पूर्ण उंची 14 इंच, शोल्डर 6 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.25 इंच, पुढचा गळा 5.5 इंच, मागचा गळा 6.5 इंच, छाती घडी 38ची, 38चा चौथा भाग 9.5 प्लस 2 इंच, बाहीची उंची 6.5 इंच, बाही घेर 5.5 इंच. आता हीच मापे आपण पेपरवरती टाकून घेऊया. पूर्ण उंची 14 इंच आहे प्लस 1 इंच, असं 15 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 15 इंचावरती आपल्याला लाईन आखून घ्यायची. लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 6 इंच, गळा रुंदी 2.25 इंच. या शोल्डरवरतीच आपल्याला आता मुंडा टाकायचा आहे. मुंडा 6 इंच, मुंडा आहे 6 इंच. तर 6 इंचावरती एक मार्किंग करायची आणि त्यावरती अशी लाईन आखून घ्यायची. त्यावरतीच आता आपल्याला इथं छाती घडी टाकायची. छाती घडी आहे 9.5ची. तर 9.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे प्लस 2 इंच, असं 11.5 इंच. तर हा पेपर 11.5 इंचाचाच आहे. इथं एक लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मागच्या मुंड्याचा आकार देताना इथून कोपऱ्यातून 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची. मुंड्याचा मध्य करायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्याचा आकार अजिबात चुकत नाही. अशा पद्धतीने आता हा मागचा भाग आहे, त्यामुळे मागचा गळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मागचा गळा आहे 6.5 इंच प्लस अर्धा इंच, असं 7 इंचावरती मार्किंग करायचं. इथं खालच्या बाजूला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. 2.5 इंच हा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि गळ्याला जो पाहिजे तो आकार द्यायचा आहे. इथं मी गोलच आकार देत आहे. इथं तुम्ही चौकोनी, पंचकोनी, पानगळा असे गळ्याचे वेगवेगळे आकार तुम्ही टाकू शकता. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता हा भाग जो आहे तो जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हाच भाग आता आपल्याला पुढचा भाग काढण्यासाठी वापरायचा आहे. आता इथं आपल्याला पहिल्यांदा गळा रुंदी टाकायची. गळा रुंदी इथं आहे 2.25 इंच आणि पुढील गळा आहे 5.5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, असं 6 इंचावरती एक मार्किंग करायची. 6 इंचावरती एक मार्किंग करायची. इथंही गळा रुंदी 2.5 इंच घ्यायचे खालच्या बाजूला आणि हा चौकोन आखून आपल्याला इथं गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता इथं पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर जेवढा मुंडा होता तेवढा परत आखून घ्यायचा आहे आणि या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवून मुंड्याला आकार द्यायचा आहे. हा झाला पुढील मुंडा. याच्यावरती अशी काट मारायची. आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची. क्रॉस पट्टी बटन पट्टीकडे 3.5 इंच, साईडला 2.5 इंच. क्रॉस पट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी 2.5 इंचावरती अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि इकडे 4.5 इंचावरती मार्किंग करून हा क्रॉस पट्टीचा आकार इथे जुळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार दिला तर अजिबात चुकत नाही. आता आपल्याला छोट्या कटोरीचं माप काढायचं आहे. तर छोट्या कटोरीचं माप कसं काढायचं, इथून मुंड्यातून 2.25 इंचावरती मार्किंग करायची. तिथून अशी सरळ लाईन आखायची आणि असं कटोरीला गोल आकार येईल या पद्धतीने असं गोल आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी, लहान कटोरी. आता हे व्यवस्थित जसं आखलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
कट करून आता ही छोटी कटोरी निघालेली आहे, त्यावरून आता आपल्याला मोठी कटोरी काढायची। तर ही जी कटोरी आहे ती जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची पहिल्यांदा। इथं तुम्ही टाचणी पिन पण लावू शकता, पण अशी आखलेलीच बरी, म्हणजे हालत नाही अजिबात। जशी आहे तशी आपल्याला कटोरी इथे मिळून जाते। हे बघा, अशा पद्धतीने इथे ही कटोरी आपण, छोटी कटोरी निघालेली आहे ती आपण आखून घेतलेली आहे। आता हिचं काही काम नाही आहे, ती कट करून म्हणजे फेकून द्यायची। आता ही कटोरी वाढवायची कशी, तर बटनपट्टीकडे 2 इंच, 1.25 किंवा 2 इंच घेऊ शकता। इथं मी 2 इंच घेते आणि इकडे साईडलाही 2 इंच, आणि हे वाढवलेलं जे अंतर आहे 2-2 इंच त्याचा मध्य करायचा आहे। टेप फक्त असा दुमडा करायचा आहे आणि तिथं एक मार्किंग करून खालच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करायची। इकडे गळ्याच्या बाजूला फक्त 1/2 इंच वाढवायचे आणि हे जे वाढवलेले पॉइंट्स आहेत ते जुळवून घ्यायचे आपल्याला असं। या बाजूला फक्त असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे, इथं कुठल्याही पद्धतीने वाढवायचं नाही आणि असं राऊंड शेप द्यायचा आहे कटोरीला। या पॉइंटला आणून जुळवून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने ही कटोरी आपली वाढलेली आहे 38 इंचाची। इथं 2 इंच, इथे 2 इंच आणि इथे 1.5 इंच आणि इथे फक्त 1/2 इंच, अशा पद्धतीने ही वाढवून झालेली कटोरी। आता कट करून आपण टक्स घेऊन बघूया। आता आपण जेवढी कटोरी वाढवलेली आहे तेवढ्याच आपल्याला टक्स घ्यायचा आहे। तर टक्स कसा घ्यायचा, रुंदीला 2 इंच आणि वरती 3 इंच। हे बघा, अशा पद्धतीने रुंदीला 2 इंच आणि असं 3 इंच घ्यायचं आहे। हे बघा, असा तिरका 3 इंच घ्यायचा आहे, असा सरळ नाही, असा तिरका। आणि तोच आता टक्स आपण घेऊन बघूया। बघा, इथं आपली परफेक्ट कटोरी तयार झाली। इथे पिन किंवा टाचणी लावू शकता। अशा पद्धतीने इथं आपलं 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे। हा पाठीमागचा भाग, हा कटोरीचा साईड भाग, ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी। बघा, तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।